ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. बातमी नाशिकमधून येते. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी दिंडोरी चांदवडच्या ग्रामीण भागातील वडनेर, भैरव, पिंपळगावसह इतर भागात ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. त्यामुळे कांदा बियाणं त्यानंतर ज्वारी यासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूरमध्ये जनता दरबार पार पडला. नागपुरातील हैदराबाद हाऊस इकडे हा जनता दरबार आयोजित करण्यात आलेला होता आणि या महिन्यातला हा दुसरा जनता दरबार होता. यावेळेला बुलढाणा, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यातल्या लोकांनी हजेरी लावलेली होती. सामान्य नागरिकांसोबतच माजी नगरसेवक, माजी उपमहापौर देखील रांगेत पाहायला मिळाले. जनता दरबाराला उपस्थित असलेल्या नागरिकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरमध्ये आज दुसरा जनता दरबार होतो. या जनता दरबारासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत आणि आपली कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडत आहे. मात्र याच रांगेमध्ये नागपूर शहराच्या माजी उपमहापौर देखील स्वतः रांगेत लागून जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना आपलं निवेदन देणार आहेत. स्वतः उपमहापौर आपल्यासोबत आहेत. मला सांगा, तुमची काय अडचण आहे आणि मुख्यमंत्र्यांना तुम्हाला भेटणं फार कठीण नाही, मात्र तुम्ही आम्ही पाहतोय गेले अनेक तास रांगेत लागलेला आहात. नाही, मला डायरेक्टली जाता आलं असतं. सर्वप्रथम मी साहेबांचे धन्यवाद देते. त्यांनी आपल्या या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आज हा जनता दरबार इथे लावलेला आहे आणि वाढत्या तापमानानुसार त्यांनी खूप छान व्यवस्था इथे जनता दरबारमध्ये केलेली आहे. वयोवृद्ध लोक असो किंवा दिव्यांग असो, प्रत्येकजण इथे आपले प्रश्न घेऊन येत असतात. त्यांच्यासाठी देखील चांगली व्यवस्था या जनता दरबारमध्ये करण्यात आलेली आहे. त्यासाठी मी त्यांचे खूप धन्यवाद देते आणि माझं देखील थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे मी देखील साहेबांना इथे भेटण्यासाठी आलेली आहे. पण तुम्ही रांगेत लागणं का पसंत केलं, म्हणजे तुम्ही थेट का नाही गेला? मी थेटही जाऊ शकले असते तर साहेबांना भेटायला, पण प्रत्येकांचाच वेळ हा महत्त्वाचा असतो आणि बाकी जनता हे देखील आपले कामं सोडून इथे आलेले असतात, तर त्यांना देखील त्यांच्याही वेळेचं महत्त्व असतं. तर आपण हा दृष्टिकोन समोर ठेवून मी देखील आज लाईनीमधनं इथं साहेबांना भेटायला जाते. नक्कीच आपण पाहतोय की बाकीच्यांचा देखील वेळ महत्त्वाचा आहे आणि त्याचप्रमाणे माजी उपमहापौरांसोबतच माजी नगरसेवक देखील भाजपचे रांगेत आहेत. भाऊ, तुम्ही देखील साहेबांना डायरेक्ट भेटू शकता, वेगळी व्यवस्था देखील केलेली असल्याची माहिती आहे, तरी तुम्ही रांगेत आहात. दादा, प्रश्न असा आहे की सर्वसामान्य जनतेकरता जर हा जनता दरबार आहे तर मी जनतेतला एक प्रतिनिधी म्हणून या रांगेत लागून जनतेसोबत राहून समस्या सोडू, कारण माननीय मुख्यमंत्री जी आमच्यासोबत स्वतंत्र भेटतात तेव्हाही आमच्या समस्या सोडवतात. पण जनता दरबार लावला आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांचा आदर्श समोर ठेवून आम्ही स्वतः रांगेत लावून लोकांच्या समस्या सोडवण्याकरता रांगेत लागलो. नक्कीच आपण पाहतोय की सर्वसामान्य जनतेसाठी हा जनता दरबार आहे आणि लोकांचे प्रश्न सुटावे यासाठी हा जनता दरबार आहे. त्यामुळं लोक आपली कामं सोडून जर इथं आले असेल तर आम्ही जनप्रतिनिधी म्हणून देखील इथं याचप्रमाणे रांगेत लागून जे आहे ते मुख्यमंत्र्यांना आपलं निवेदन देणार असल्याचे जे आहे ते भाजपचे पदाधिकारी आणि नागपूर महानगरपालिकेतले माजी उपमहापौर आणि नगरसेवकांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 नागपूर. जेव्हा भारताने पाकिस्तानवरती हल्ला केला तेव्हा पाकचे पीएम पोहण्यासाठी गेलेले होते, असं पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितलेलं आहे. तणावाच्या घडामोडी सुरू असल्यामुळे पोहायला जाताना मी माझा फोन सोबत घेऊन गेलो होतो. त्यावेळेला जनरल असीम यांचा फोन आला. मुनीर यांनी त्यावेळेला पाकिस्तान सैन्याने भारताला जोरदार प्रत्युत्तर दिलंय अशी माहिती त्यावेळेला दिली होती, असं त्यांनी सांगितलं. सुबह का वक्त था, मुझे सुबह में फजर के बाद मैं स्विमिंग करता हूं, तो मैं एहतियातन अपना सिक्योर फ़ोन साथ ले गया और मैंने ज़िया को कहा कि ज़िया यार, अगर कोई घंटी बजे तो मुझे फ़ौरन बताना. एज लक वुड हैव इट, वो घंटी बजी तो जनरल आसिम मुनीर लाइन पर थे. कहने लगे कि वज़ीर आज़म, हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है. तर भारताच्या हल्ल्यामध्ये झालेलं नुकसान लपवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने अनेक वेळा केलेला आहे. मात्र आता भारताच्या कारवाईची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिलेली. 9 आणि 10 मेच्या रात्री 2:30 वाजता लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी मला फोन केला आणि भारताने हवाई हल्ला केल्याचं सांगितलं. भारताच्या क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर भागात हल्ला केल्याची कबुली सुद्धा दिलेली आहे.
हल्ल्याच्या 8 दिवसानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताने हे एअरबेस नष्ट केल्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानाची कबुली शरीफ यांनी दिली आहे. तर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे हादरलेला आहे. दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे मोठी आपत्ती टळल्याचा दावा पाकिस्तानने केलेला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल सध्या त्यांचा होतोय. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत. ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे दक्षिण आशियात मोठं युद्ध टळलं, अन्यथा मोठी हानी झाली असती, असं शरीफ यांनी म्हटलंय. But above all, I would like to mention and thank President Trump for his very brave leadership and his vision that peace must be restored in South Asia sooner rather than later. And as a result, his path-breaking and strategic leadership, I think, did the trick and averted a very lethal looming war in this part of the world. And if, God forbid, if we had reached that flashing point in a region where 1.6 billion people live, and if, God forbid, if there had been a nuclear tussle, then just imagine who would have lived to tell what happened. तर माझ्यामुळेच भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबलं, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. 5व्यांदा पुनरुच्चार ट्रम्प यांनी या संदर्भात केलाय. आणि इतकंच नाही तर भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, मात्र आम्ही आण्विक संघर्ष टाळला, असं मोठं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. तर अमेरिकेने केवळ भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमध्येच मध्यस्थी केली नाही, तर अणुसंघर्ष देखील टाळला, असा दावा ट्रम्प यांनी केलाय. You had a couple of foreign policy successes even right before this trip. You picked up the phone and called 2 nuclear powers, India and Pakistan, and you got them to step back from the brink. That was a success as you got on the plane heading over here. A bigger success than I'll ever be given credit for. Those are major nuclear powers. Those are not like a little bit. And they were angry. And the next phase was probably, did you see where it was getting, it was tit for tat. And it was getting deeper and more, I mean, more missiles. Everyone was stronger, to a point where the next one's going to be, you know what, the N-word. You know what the N-word is, right? Nuclear. Yeah. Thank you. Thank you for the clarification. I figured you'd want to clean that up. No, it's the N-word. That's a very nasty word, right? In a lot of ways. तर याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यावरती घुमजाव केलेला होता. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता, पण आता त्यांनी मध्यस्थी केली नसल्याचं म्हटलेलं आहे. ट्रम्प यांचा चक्रमपणा कायम. एका आठवड्यात 4 कोलांटुड्या. भारत पाकिस्तान मध्यस्थीवरूनही घुमजाव. भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा इन्कार. ट्रम्प नीतीनं सत्ताधारी विरोधकांची मात्र गोची. जगभरात आपल्या चक्रमपणासाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या मूळ स्वभावावर आलेले दिसतायत. भारत पाकिस्तान तणावाच्या काळात दोन्ही देशांना अंधारात ठेवून युद्ध थांबवल्याचं श्रेय घेण्यासाठी ट्विट करत त्यांनी उतावीळपणा केला. आता त्याच ट्रम्प महोदयांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या वक्तव्यावरून घुमजाव केलं. आठवड्याभरात ट्रम्प यांनी 4 वेळा कोलांटुड्या घेतल्या. We helped a lot. And we helped also with trade. I said, come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. And they have. And they did it for a lot of reasons, but trade is a big one. We're going to do a lot of trade with Pakistan. We're going to do a lot of trade with India. We're negotiating with India right now. We're going to be soon negotiating with Pakistan. I don't want to say I did, but I sure as hell helped.
settled the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile. And all of a sudden, you'll start seeing missiles of a different type. And we got it settled. I hope I don't walk out of here and 2 days later find out that it's not settled, but I think it is settled. And we talked to them about trade. Let's do trade instead of do war. And Pakistan was very happy with that, and India was very happy with that. ट्रम्प यांच्या या कोलांटवड्यांनी इकडे कधी सत्ताधारी तर कधी विरोधकांची गोची होतीये. ट्रम्प एका बाजूला भारतासोबत व्यापार वाढवू असं म्हणाले, त्याला काही तास उलटत नाही तोच त्यांनी ॲपलला भारतात कारखाने उभे न करण्याची विनंती केली. तिथं ते अमेरिका फर्स्टची भूमिका मांडताना दिसले. Now you got to build us. We're not interested in you building in India. India can take care of themselves. They're doing very well. We want you to build here, and they're going to be upping their production in the United States. So Apple's already in for $500 billion. ट्रम्प यांच्या या चक्रमपणावर माजी अमेरिकन संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांनी जोरदार निशाणा साधला. भारतासह जगाला ट्रम्प यांचा चक्रमपणा माहिती आहे. त्यांच्या गेल्या काही दिवसातल्या भूमिका या अतिशय विरोधाभासी राहिल्यात. एकीकडे भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केल्याचं ते सांगू लागले, दुसऱ्या बाजूला भारतात व्यापार वाढवू असं म्हणाले. भारतात ॲपलनं पुन्हा कारखाने काढू नये असंही ते म्हणाले. दहशतवाद्याविरोधातल्या लढाईत ते भारतासोबत असल्याचं सांगत होते. त्याचवेळी पाकिस्तानला IMFचं पॅकेज देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचं सांगत होते. त्याच दरम्यान तुर्कस्तानला अमेरिकेकडून मिसाईलची भेट त्यांनी दिली. हे सगळं एका आठवड्यात घडलं. ट्रम्प यांची नीती स्पष्ट आहे, अमेरिका फर्स्ट. त्यातून जागतिक पातळीवरचं त्यांचं आक्रमक व्यापारी धोरण जगभरात अस्वस्थता निर्माण करणारं ठरतंय. त्यातच त्यांचा चक्रम स्वभाव अमेरिकेच्या अनेक देशांसोबतच्या संबंधांना धक्का पोहोचवतोय. भारतानं मात्र स्वतःची स्वायत्तता राखत ट्रम्प यांच्या मध्यस्थीला आणि व्यापारी दाव्यांना मर्यादित प्रतिसाद दिला. पण भविष्यात भारत अमेरिका संबंधांवर ट्रम्प यांच्या अनिश्चित धोरणांचा आणि चक्रमपणाचा परिणाम दिसू शकतो हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.